नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, पोलीस भरती संदर्भामध्ये महत्त्वाचा अपडेट आहे, जी की 4 तारखेला म्हणजे कालच एक नवीन अपडेट आलेलं आहे. मुंबई पोलीस संदर्भामध्ये मुंबई पोलीस चालक असेल, शिपाई असेल आणि कारागृह पोलिसाचा असेल, याच्यामध्ये लेखी परीक्षेची तारीख आहेच, हा पहिला मुद्दा. दुसरा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की तुमच्या हॉल तिकीट संदर्भामध्ये, आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की लेखी परीक्षेसाठी ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या संदर्भामध्ये. ठीक आहे, म्हणजे 3 आपण हे अपडेट या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. म्हणजे तुमचं जे काही तारीख असेल ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, तरी पुन्हा वेळेनुसार आपण त्या गोष्टी बघणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे ते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे लेखी परीक्षेला जात असताना ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या संदर्भात आपण बघणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. बघा, याच्यामध्ये हा जो परिपत्रक तुमच्या समोर दिसतोय, मुंबई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह पोलीस या लेखी परीक्षेच्या संदर्भातला हे परिपत्रक आहे. कालच हा परिपत्रक आलेला होता. ठीक आहे, याच्यामध्ये जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरतीच आपण डायरेक्ट जाऊयात. हा जो विषय होता या परिपत्रकाचा, हे तुमच्या उमेदवारांचं प्रवेश पत्र पाठवण्याबाबतचा हा विषय आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डायरेक्ट मुद्द्यावरती जाऊयात. बघा, याच्यामध्ये 2-3 पॅरा आहेत. त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचा जो पॅराग्राफ आहे हा अतिशय महत्त्वाचा आपल्यासाठी असणार आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, मैदानी चाचणी किंवा कौशल्य प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध केंद्रांवरती घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं पोलीस शिपाई चालक, इथून महत्वाचं आहे बघा, पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा 11 तारखेला, 11 जानेवारी म्हणजे शनिवारी आहे, 11 जानेवारीला 10:30 वाजता, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे चालकचा पेपर झाला 10:30 वाजता सुरू. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लगेचच 2:30 वाजता पेपर होणार आहे, त्याच दिवशी कारागृहाचा. म्हणजे कारागृह पोलीस आणि चालक, मुंबई पोलीस चालक, हे एकाच दिवशी पेपर होणार आहेत, हे लक्षात असू देत. अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे. बघा, याच्यामध्ये जो विद्यार्थी चालकला असेल तोच विद्यार्थी कारागृहाला सुद्धा असू शकतो. ठीक आहे, म्हणजे एकाच विद्यार्थ्याला एका दिवशी 2 पेपर द्यावे लागणार आहेत, एक कारागृहाचा आणि दुसरा चालकचा. ठीक आहे, जो कोणी फक्त शिपाईसाठी आहे आणि चालकसाठी त्याच्यासाठी दुसरा दिवस आहे. म्हणजे शिपाईसाठी 12 तारखेला आपण बघतोय की पोलीस शिपाई जे आहे, मुंबई पोलीस शिपाई, यांचा पेपर हा 12 तारखेला होणार आहे, तो पण सकाळी 10:30 वाजता. ओके, म्हणजे 2 महत्वाच्या गोष्टी याच्यातून बघितल्या आपण. एक, मुंबई एकाच दिवशी 11 तारखेची गोष्ट, 2 पेपर एकाच दिवशी. 12 तारखेला एक पेपर असणार आहे जो की पोलीस शिपाईचा असणार आहे. ठीक आहे, हा आपला पहिला मुद्दा होता, तुम्हाला समजला असेल सगळ्यांना. दुसरा महत्वाचा मुद्दा जो तुमच्या हॉल तिकीट संदर्भामध्ये होता. हॉल तिकीट जे आहेत ना, ते तुमचे हॉल तिकीट तर तुमच्या प्रोफाईलला तर तुम्हाला दिसतच असेल, तर जनरेट झालेलाच असणार आहे. प्रोफाईलमध्ये जनरेट झालेलं असेल ते तुम्हाला साधारणतः 12च्या नंतर, दुपारी 12च्या नंतर तुम्हाला दिसायला सुरुवात होईल हॉल तिकीट. ओके, ते तुम्हाला कुठे मिळेल? तुमच्या प्रोफाईलवरती तर मिळेलच. दुसरी गोष्ट, तुम्हाला तो तुमचा जो हॉल तिकीट आहे हे या वेबसाईटवरती सुद्धा बघता येईल. पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org या वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊन तुम्ही काय करू शकता, तुमचा हॉल तिकीट जनरेट करू शकता. हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. हा सेकंड पॉईंट होता आपला. आणि थर्ड पॉईंट म्हणजे लेखी परीक्षेसाठी काही महत्वाच्या सूचना असतात, म्हणजे कशा पद्धतीनं पेपर अरेंज होतोय किंवा कशा पद्धतीने आपण सोडवलं पाहिजे वगैरे वगैरे. बाकीच्या इतर महत्वाच्या गोष्टी असतात, काय घेऊन जायचं काय नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेबसाईटवरती अवेलेबल होणार आहेत. आणि ती वेबसाईट तुम्हाला आहे कुठली तर बघा, mumbai.police.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला जे काही महत्वाच्या सूचना आहेत त्या तुम्हाला ह्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध होणार आहेत, म्हणजे मुंबईच्या पोलिसांच्या वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे. अद्याप ती झालेली नाही अवेलेबल, पण काही दिवसांमध्ये होईल, एकच दुसऱ्या दिवसामध्ये ही सुद्धा वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळेल PDF. ओके, तर ते अपडेट आपण तुम्हाला देऊच. ठीक आहे, बाकी तिन्ही अपडेट कसे वाटले आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि पोलीस भरतीची जर नव्याने तयारी करत असाल तर मिशन खाकी नावाचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे पोलीस भरती संदर्भातलं, ते तुम्ही नक्की डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी, लेखीची तयारी करण्यासाठी परिपूर्ण असं आपलं हे ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी नावाचं, नक्की डाउनलोड करा. आणि महत्वाचं म्हणजे आजचा अपडेट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. धन्यवाद.